Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study another accounting standard, which is Indus 11. This Indus 11 accounting standard is related to the accounting of construction contracts. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इंडस 11 म्हणजेच इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड 11 हे पाहणार आहोत. हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड हे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट्सचं अकाउंटिंग कशा पद्धतीनं केलं पाहिजे याच्याशी रिलेटेड हे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. Okay, in this particular lecture, first we are going to study what is the meaning of construction contract. After that, we are going to study what are the different types of construction contracts, and at the end of this lecture, we are going to study how the profit is calculated of construction contracts as per the accounting standards. आजच्या या लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टचं मीनिंग काय हे आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टचे प्रकार कोणते असतात हे आपण पाहणार आहोत. आणि या लेक्चरच्या शेवटी आपण एखादं कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टचा प्रॉफिट किंवा लॉस हा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो हा थेरॉटिकल पार्ट आपण या लेक्चरच्या सर्वात शेवटी पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. दिस इज इंडस 11 विच इज रिलेटेड टू द कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे दिस इज इंडस. इंडस स्टँड्स फॉर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड. Okay, then this accounting standard is for the construction contracts. Okay, so first we should know what is the meaning of construction contract. सुरुवातीला आपल्याला कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, कोणत्या कामासाठी कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट असतं हे पहिल्यांदा आपल्याला त्याचं मीनिंग काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो लेट स्टार्ट विथ दिस. First we will see what is the meaning of construction contract. A construction contract is a contract for the construction of an asset or assets. Okay, एखादी असेट आहे किंवा असेट्स आहेत त्या असेटच्या कन्स्ट्रक्शनचं जे काय कॉन्ट्रॅक्ट असतं, एखादी असेट किंवा असेट्स. टेक सिम्पल एक्झाम्पल. सपोज वी वॉन्ट टू construct any building for our business. We know that building is our fixed asset, and certain fixed assets are purchased from the market and certain fixed assets have to be constructed. Okay, if we want to construct a building for the business, we know that building is a fixed asset, correct, and the contract for construction of such asset is called as a construction contract. एखादी असेट असेल किंवा काही असेट्स असतील त्या असेटच्या कन्स्ट्रक्शनसाठी बांधकामासाठी जे कॉन्ट्रॅक्ट केलं जातं त्या कॉन्ट्रॅक्टला कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा बघा, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय तर एखादी असेट किंवा असेट्सच्या कन्स्ट्रक्शनसाठी बांधकामासाठी जे कॉन्ट्रॅक्ट केलं जातं त्या कॉन्ट्रॅक्टला कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. टेक सिम्पल एक्झाम्पल. सपोज इफ वी वॉन्ट टू कन्स्ट्रक्ट ए हाऊस. ओके, आपल्याला जर एखादं घर बांधायचं असेल, ओके, मग यामध्ये आपण एखादा जो कॉन्ट्रॅक्टर असतो, इंजिनियर असेल, त्याला अप्रोच होतो, त्याच्याशी डिस्कस करतो आणि त्याच्याशी डिस्कस केल्यानंतर आपण आपल्या घराचं जे कन्स्ट्रक्शन करायचं आहे त्याची सर्व डिटेल्स त्या पुढच्या जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला डिटेल्स देतो आणि त्याच्यानंतर आपण दोन्ही पार्टी ज्या आहेत, एक म्हणजे आपण स्वतः आपण कस्टमर आहोत आणि दुसरी पार्टी ती कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यामुळे हे जे काय कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग आहे किंवा कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट असतं, या कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये एकूण दोन पार्टीज असतात, एक म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आणि दुसरा म्हणजे कॉन्ट्रॅक्टी. Okay, so most important thing about construction contract is in construction contract there are two parties. First party is contractor. Contractor म्हणजे कोण? Contractor means a person who does the work of construction. जो व्यक्ती कन्स्ट्रक्शनचं काम करून देणारा आहे त्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्टर असं म्हटलं जातं. अँड अनदर पार्टी इन द कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट इज कॉन्ट्रॅक्टी. दुसरी पार्टी कोण असते तर त्या पार्टीला कॉन्ट्रॅक्टी असं म्हटलं जातं. कॉन्ट्रॅक्टी म्हणजेच कस्टमर.
जे आपण मगाशी उदाहरण पाहिलं की सपोज आपल्याला आपलं घर बांधून घ्यायचं असेल तर आपण कस्टमर आहोत, आपल्याला कॉन्ट्रॅक्टी असं म्हटलं जातं आणि आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे गेलो, त्याला सर्व माहिती सांगितली, आपल्या काय एक्सपेक्टेशन आहेत त्या सांगितल्या आणि त्याच्यानुसार त्याच्याकडून आपण काम करून घेणार आहोत. तो जो काम करणारा आहे त्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्टर असं म्हटलं जातं. So in construction contract, two parties are involved. First party is contractor and second party is contractee, and contractee is also known as a customer. Contractee म्हणजेच कोण, जो कस्टमर आहे त्यालाच contractee असं म्हटलं जातं. So in construction contract these two parties are involved. And generally the another most important feature of construction contract is that the construction contracts takes more time to complete. Take simple example. Suppose any person wants to construct a building. एखाद्या व्यक्तीला बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल, नॉर्मली इट टेक्स 2 years or 3 years for completion. This is first feature. Another feature of construction contract is that for construction of an asset, huge amount of funds are required. ओके, एखादी असेटचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल, टेक सिम्पल एक्झाम्पल ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ अ बिल्डिंग. For constructing a building, lakhs of rupees are required. So these are the two most important features. First is more time is required for construction of asset, and second one is huge amount of funds are required for construction of asset. ओके, त्यांनी एक्झाम्पल पुढे दिलेत बघा. कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टचे, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट इट इन्क्लूड्स कन्स्ट्रक्शन ऑफ अ बिल्डिंग. एखाद्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन असेल, एखादा डॅम म्हणजे धरणाचं काम असेल, कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिज म्हणजे पूल असेल, पाईपलाईन असेल, रोड असेल, एक्सेट्रा. If you see all these 4 to 5 examples, okay, take simple example of a building. For constructing a building, lakhs of rupees, crores of rupees are required, and normally it takes 2 to 3 years, minimum 2 to 3 years for completing the construction of a building. एखाद्या बिल्डिंगच्या बांधकामासाठी लाखो रुपये, कोट्यावधी रुपये खर्च केले जातात आणि ते काम पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ म्हणजे कमीत कमी 2-3 वर्ष तरी हा वेळ बांधकामासाठी लागतो. दिस इज फर्स्ट. टेक अनदर एक्झाम्पल ऑफ डॅम्स मीन्स धरण. ओके, धरणाचं बांधकामासाठी करोड्स ऑफ रुपीज आर स्पेंड and normally it takes 4 to 5 years or 10 years for completing the construction of a dam. एखाद्या धरणाचं बांधकाम असेल ते पूर्ण करण्यासाठी 5, 6, 7 वर्ष लागतात, प्लस करोड्स ऑफ रुपीज हे त्यासाठी खर्च होतात. टेक एक्झाम्पल ऑफ ब्रिज मीन्स पूल. For constructing of bridge also crores of rupees are spent, and normally it takes 2 to 3 years minimum for completing the construction of a bridge, pipeline, roads, etc. Okay, all these are the examples of construction contracts, and most important features of construction contract is that huge amount of funds are required, and secondly more time is required for completing the construction. See the next part. Generally these construction contracts takes more time, say 4 years, 5 years or more to complete. Okay, for completing the construction contracts more time is required. Then huge amount of funds are required for completion of such contracts. Huge amount of funds. Okay, as I said earlier that lakhs of rupees, crores of rupees are spent for construction of building. Lakhs of rupees, crores of rupees are spent for construction of a dam, construction of a bridge, etc., etc. So these are the two most important features of construction contract, and this is the basic meaning of construction contract. Now question is, why this Indian accounting standard is prepared or developed? What is the objective for developing this particular Indian accounting standard? Here the objective is given. The main objective of this accounting standard is the allocation of contract revenue and contract cost to the accounting period in which the construction work is performed. Means, take simple example. Suppose if we start a construction of a building. ओके, आपण एखाद्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू केलं, नॉर्मली इट टेक्स 3 to 4 years फॉर कम्प्लिटिंग द कन्स्ट्रक्शन, अँड ड्युरिंग दिस period of 3 to 4 years we incur certain expenses, and during this period we also earn the revenue for the construction work. जे काय बांधकामाचे 3-4 वर्ष चालू असतात त्या 3-4 वर्षामध्ये आपण त्या बांधकामासाठी काय खर्च करतो
ओके, एक्सपेन्सेस खर्च करतो. ओके, आणि त्याचबरोबर ते बांधकाम केल्याचा मोबदला जो रेव्हेन्यू आहे तो देखील आपल्याला इन्स्टॉलमेंटने टप्प्याटप्प्याने त्यातून आपल्याला इन्कमसुद्धा मिळत असतं. ओके, हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, दिस अकाउंटिंग स्टँडर्ड इज डेव्हलप्ड टू decide how to make the allocation of incomes and expenses of the contract throughout the construction period. जे काय कन्स्ट्रक्शनचा कालावधी आहे 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, या कालावधीमध्ये जे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टचे जे खर्च असतील, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टचा जो काय रेव्हेन्यू असेल तो खर्च आणि तो रेव्हेन्यू म्हणजेच इन्कम, त्याचं अलोकेशन, त्याचं वाटप, अलोकेशन मीन्स डिस्ट्रीब्युशन, वाटप हे त्या 4-5 वर्षामध्ये कशा पद्धतीनं करायचं त्यासाठी हे जे काय इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते डेव्हलप केलेलं आहे. सो द ऑब्जेक्टिव्ह behind developing this Indian accounting standard is to allocate the revenue and expenses of the contract, of the construction contract throughout the construction period. एखादा कन्स्ट्रक्शनचा कालावधी 6 वर्ष आहे, 8 वर्ष आहे, 10 वर्ष आहे, त्या 10 वर्षामध्ये जो काय कन्स्ट्रक्शनचा खर्च झालेला आहे आणि कन्स्ट्रक्शनमधून जो इन्कम मिळालेला आहे त्याचं, त्या खर्चाचं आणि त्या इन्कमचं डिस्ट्रीब्युशन, वाटप हे त्या कन्स्ट्रक्शनच्या कालावधीमध्ये त्या 8-10 वर्षामध्ये कशा पद्धतीनं डिस्ट्रीब्युशन करायचं यासाठी हे अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहे ते डेव्हलप केलेलं आहे. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड डेव्हलपिंग दिस अकाउंटिंग स्टँडर्ड. ओके, दिस इज द जनरल मीनिंग ऑफ Indus 11, which is construction contract. Now the next part is what are the different types of contracts. Okay, basically there are 2 types of contract. First type of contract is fixed price contract. Okay, in the name itself it is mentioned that in this type of contract the price of contract is fixed in advance. What is price? Price means contract price. आपण जे मगाशी उदाहरण पाहिलं की सपोज इफ वी वॉन्ट टू कन्स्ट्रक्ट ए बिल्डिंग, ओके, और इफ यू वॉन्ट टू कन्स्ट्रक्ट ए हाऊस फॉर अवर ओन, आपल्याला जर आपल्या स्वतःसाठी फॅमिलीसाठी घर बांधून घ्यायचं असेल तर ते घर बांधून घेण्यासाठी आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला अप्रोच करतो, कॉन्ट्रॅक्टरला सर्व माहिती देतो, डिस्कशन करतो आणि ते काम तो आपल्याला पूर्ण करून देईल पुढच्या 1-2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये. मग ते काम केल्याबद्दल आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला किती मोबदला देणार आहोत त्या मोबदल्याला कॉन्ट्रॅक्ट प्राईस असं म्हटलं जातं. In fixed price contract, the contract price is fixed in advance. कॉन्ट्रॅक्ट प्राईस जे असते ते ॲडव्हान्समध्येच फिक्स केलेली असते बाय द बोथ द पार्टीज. बघा काय सांगितलं आहे, इन सच टाईप ऑफ कॉन्ट्रॅक्ट द कॉन्ट्रॅक्ट प्राईस इज फिक्स्ड बाय द कॉन्ट्रॅक्टर अँड कॉन्ट्रॅक्टी बिफोर स्टार्टिंग द कन्स्ट्रक्शन वर्क. ॲक्च्युली बांधकाम सुरू करण्यापूर्वी ज्या 2 पार्टीज आहेत, एक म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जो काम पूर्ण करून देणारा आहे तो कॉन्ट्रॅक्टर, आणि दुसरा म्हणजे कॉन्ट्रॅक्टी म्हणजेच कस्टमर म्हणजे आपण स्वतः, ह्या दोन्ही पार्टीजमध्ये जी प्राईस आहे ती ऑलरेडी डिसाईड केलेली असते काम सुरू होण्याच्या पूर्वी. द कॉन्ट्रॅक्ट प्राईस फिक्स्ड इज पेड टू द कॉन्ट्रॅक्टर. आता जी प्राईस फिक्स केलेली आहे, टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अवर हाऊस, सपोज इट इज डिसाइडेड दॅट वी शुड पे ₹15 lakhs टू द कॉन्ट्रॅक्टर. आपण आपल्या घराच्या बांधकामासाठी कॉन्ट्रॅक्टरला अप्रोच झालो, त्याच्याशी डिस्कशन केलं आणि 15 लाख रुपये ही प्राईस ठरली. ओके, 15 लाख रुपये कॉन्ट्रॅक्टरला आपण पेड करायचे आहेत. आता हे पेड कधी करायचे, एकदम पेड करायचे सुरुवातीला का काम झाल्यानंतर पेड करायचे का इन्स्टॉलमेंटनं पेड करायचे, हे कसं ठरवलं जातं तर इट इज डिसाइडेड बाय द बोथ द पार्टीज. द प्राईस इज पेड टू द कॉन्ट्रॅक्टर ॲज पर द टर्म्स अँड कंडिशन्स डिसाइडेड बाय बोथ कॉन्ट्रॅक्टर अँड कॉन्ट्रॅक्टी. ज्या दोन्ही पार्टीज आहेत, कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टी, ह्या दोन्ही पार्टी सुरुवातीलाच प्राईस पण ठरवतात 15 लाख रुपये उदाहरणार्थ, आणि ती प्राईस कशी पेड करायची, सुरुवातीला सर्व पैसे द्यायचे का काम झाल्यानंतर द्यायचे का ते थोडे थोडे इन्स्टॉलमेंटने द्यायचे, इट इज डिसाइडेड बाय द बोथ कॉन्ट्रॅक्टर अँड कॉन्ट्रॅक्टी. सो दिस इज फर्स्ट टाईप ऑफ कॉन्ट्रॅक्ट दॅट इज फिक्स्ड प्राईस कॉन्ट्रॅक्ट. फिक्स्ड प्राईस मीन्स प्राईस ऑफ कॉन्ट्रॅक्ट इज फिक्स्ड इन ॲडव्हान्स बिफोर स्टार्टिंग द ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन. बांधकामाची सुरुवात होण्यापूर्वीच त्या कामाचं प्राईस, किंमत ही अगोदरच ठरवलेली असते, त्याला फिक्स्ड प्राईस कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट टाईप ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. देन सेकंड टाईप ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट इज कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. Okay, cost means expenses. Okay, when this particular method is followed,
or under this particular method where it is not possible to calculate the cost of contract with reasonable accuracy. Means what? There are certain contracts in which it is not possible to estimate the cost that is going to be incurred in future for completing the contract. काही कामं असे असतात की ते काम पूर्ण करण्यासाठी किती खर्च होईल हे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. ओके, खर्च किती होऊ शकतो हे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये हे जे कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट आहे अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट हे तयार केलं जातं. बघा काय सांगितलेलं आहे, इट इज प्रोव्हायडेड इन द कॉन्ट्रॅक्ट दॅट द कस्टमर शूड पे टू द कॉन्ट्रॅक्टर. मग किती प्राईस पेड केली जाते असं ठरवलं जातं की कस्टमरने म्हणजेच कॉन्ट्रॅक्टीने कॉन्ट्रॅक्टरला किती पैसे पेड करायचे, द ॲक्च्युअल कॉस्ट इन्कर्ड, ॲक्च्युअल किती खर्च झाला आहे तो, आणि प्लस स्टिप्युलेटेड प्रॉफिट. म्हणजे ते काम पूर्ण करण्यासाठी, कन्स्ट्रक्शनचं काम पूर्ण करण्यासाठी जो काय खर्च येईल, उदाहरणार्थ खर्चाला 12 लाख रुपये, तो खर्च आणि प्लस त्यामध्ये काही प्रॉफिट, एवढी रक्कम, उदाहरणार्थ प्रॉफिट 2 लाख रुपये, 3 लाख रुपये, असं 12 लाख खर्चाचे आणि प्रॉफिटची काही रक्कम, अशी रक्कम ही कस्टमरने त्या कॉन्ट्रॅक्टरला पेड करायची आहे. ओके, मग हा जो प्रॉफिट आहे, आता खर्च जो झालेला आहे, प्रत्येक खर्च झाल्यानंतर तो खर्च बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड केला जाईल. त्या प्रत्येक खर्चाचा काहीतरी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हा मेंटेन केला जाईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर, काम कंप्लीट झाल्यानंतर एकूण खर्च किती झाला तो कॅल्क्युलेट केला जाईल. तो सपोज खर्चाला 16 लाख रुपये, 16 लॅक्स. ओके, हा खर्च आहे आणि प्लस प्रॉफिट. प्रॉफिट किती? प्रॉफिट 2 प्रकारे सांगितला जाऊ शकतो. एक तर तो प्रॉफिट फिक्स्ड अमाऊंट असेल, ते अगोदरच ठरवलं जाईल की खर्च जो असेल तो, आणि प्लस प्रॉफिट म्हणून किती रुपये, तर उदाहरणार्थ 2 लाख रुपये, उदाहरणार्थ 3 लाख रुपये. तो जो प्रॉफिट आहे त्याची अमाऊंट एकतर फिक्स असेल किंवा जर अमाऊंट फिक्स नसेल केली तर तो पर्सेंटेज वाईज असू शकतो. बा काय सांगितलं आहे, द स्टिप्युलेटेड प्रॉफिट मे बी फिक्स्ड अमाऊंट. त्या प्रॉफिटची अमाऊंट फिक्स असेल, एक तर 2 लाख, 3 लाख, 4 लाख, त्या अगोदरच दोन्ही पार्टीने ठरवलेले असेल. ऑर ए पर्टिक्युलर पर्सेंटेज ऑफ टोटल कॉस्ट. एकतर प्रॉफिटची अमाऊंट फिक्स केलेली असेल सुरुवातीलाच, किंवा असं फिक्स केलं असेल की जेवढी आपली टोटल कॉस्ट आहे, एकूण खर्च आहे, त्याच्या ठराविक टक्के, उदाहरणार्थ जेवढी कॉस्ट आहे त्याच्या 10%. सपोज आपली कॉस्ट, टोटल कॉस्ट 15 लाख रुपये आली, तर 15 लाखाच्या 10% म्हणजे 1,50,000 हा झाला प्रॉफिट. समजा ती कॉस्ट 20 लाख आली टोटल कॉस्ट, तर 20 लाखाच्या टोटल कॉस्टच्या 10%. ओके, किती टक्के, कशाच्या किती टक्के, टोटल कॉस्टच्या 5%, 6%, 8% किंवा 10%. इट इज डिसाइडेड बाय द कॉन्ट्रॅक्टर अँड कॉन्ट्रॅक्टी बिफोर स्टार्टिंग द ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन वर्क. बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वीच हे जे काय प्रॉफिटचं पर्सेंटेज आहे किंवा प्रॉफिटची अमाऊंट आहे ती सुरुवातीलाच ठरवली जाते. आणि हे कॉन्ट्रॅक्ट नॉर्मली कधी केलं जातं, सच कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट्स आर अंडरटेकन वेअर इट इज नॉट पॉसिबल टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट विथ ॲक्युरेसी. ज्या कामाचा खर्च आपल्याला एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करता येणं शक्य नाही, अशा ठिकाणी हे कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट हे तयार केलं जातं. आणि त्यामध्ये जो कस्टमर आहे त्या कस्टमरने कॉन्ट्रॅक्टरला किती रुपये पेड करायचे, जेवढा खर्च येईल तो खर्च कॉस्ट, आणि प्लस त्यामध्ये प्रॉफिट. आणि तो जो प्रॉफिट आहे ते प्रॉफिटची अमाऊंट एकतर फिक्स असेल किंवा तो प्रॉफिटची पर्सेंटेज हे फिक्स केलं असतं. दिस इज सेकंड टाईप ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट, दॅट इज कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. These are the 2 types of contract. Now the last part of this particular lecture, that is what are the different methods for determining the profit or loss on contract. Okay, we know that construction contractor is a businessman and each and every business is started or is run for earning the profit. कॉन्ट्रॅक्टर कोणताही असो, तो कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट मिळवण्यासाठीच तो काम करत असतो. आणि प्रत्येक काम झाल्यानंतर आफ्टर कंप्लिटिंग द वर्क एव्हरी कॉन्ट्रॅक्टर वॉन्ट्स टू नो द प्रॉफिट ऑर लॉस दॅट ही हॅज अर्न्ड ऑर इन्कर्ड बाय डुईंग द कॉन्ट्रॅक्ट. एखादं काम केल्यानंतर त्या कामामधून प्रॉफिट झालेला आहे का लॉस झालेला आहे, किती रुपये प्रॉफिट आहे किंवा लॉस आहे हे त्याला फाइंड आउट करावं लागतं. मग हा प्रॉफिट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो. फॉर कॅल्क्युलेटिंग द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ कॉन्ट्रॅक्ट देअर आर 2 मेथड्स. 2 मेथड्स आहेत. द फर्स्ट मेथड इज ऑन कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आफ्टर कम्प्लिटिंग द कॉन्ट्रॅक्ट, जे कन्स्ट्रक्शनचं कॉन्ट्रॅक्ट आहे, नॉर्मली
The construction contracts takes 3 years, 4 years, 5 years, 6 years for completion. कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टची कामे पूर्ण होण्यासाठी 2, 3, 4, 5 वर्ष लागतात आणि काम पूर्ण झाल्यानंतर आफ्टर कंप्लीशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट द प्रॉफिट इज डिटरमाइन्ड. बा काय सांगितले, अंडर धिस मेथड द डिफरंट एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर द कॉन्ट्रॅक्टसाठी जो काही वेगवेगळा खर्च आलेला आहे अँड रेव्हेन्यू ऑब्टेन्ड फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करून जो प्रॉफिट मिळालेला आहे इज रेकॉर्डेड and profit or loss is ascertained after the completion of work. This is most important sentence. Under completion of contract method, the profit or loss of contract is calculated after completion of work. काम पूर्ण झाल्यानंतरच प्रॉफिट झाला का लॉस झाला हे शोधून काढलं जातं. म्हणजे पहिलं वर्ष, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सपोज 6 वर्षानं काम पूर्ण झालं तर 6 वर्षानंतर हा जो काय प्रॉफिट आहे तो प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जाईल. प्रॉफिट असो किंवा लॉस तो 6 वर्षानंतर कॅल्क्युलेट केला जाईल. पहिले 5 वर्ष काम चालू होतं, पहिल्या 5 वर्षे प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जात नाही. ओके, आफ्टर कम्प्लिटिंग द कॉन्ट्रॅक्ट वर्क द प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड. पहिले 5 वर्ष काहीच प्रॉफिट किंवा लॉस कॅल्क्युलेट केला जात नाही. जो काय प्रॉफिट आहे ॲक्च्युली जो काय आपल्याला कॉन्ट्रॅक्टचा प्रॉफिट मिळालेला आहे, आपण काम पहिले सगळे वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे तो प्रॉफिटसुद्धा प्रत्येक वर्षी काही अमाऊंट असली पाहिजे. परंतु ही जी मेथड आहे त्या मेथडमध्ये आफ्टर कम्प्लिटिंग द वर्क काम पूर्ण झाल्यानंतरच प्रॉफिट हा कॅल्क्युलेट केला जातो. सुरुवातीच्या 3, 4, 5 वर्षामध्ये प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जात नाही आणि त्यामुळेच द अकाउंटिंग स्टँडर्ड्स डज नॉट रेकग्नाइज धिस मेथड फॉर डिटरमाइनिंग द प्रॉफिट ऑर लॉस. त्यामुळे ही जी मेथड आहे ही मेथड अकाउंटिंग स्टँडर्डप्रमाणे ॲक्सेप्ट केली जात नाही. कारण की या मेथडमध्ये फक्त ज्या वर्षी बांधकाम पूर्ण झालेलं आहे त्याच वर्षी सर्व प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो. सुरुवातीच्या जे पहिले अगोदरची 4-5 वर्ष आहेत त्यामध्ये कोणताच प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जात नाही आणि त्यामुळेच ही मेथड ही अकाउंटिंग स्टँडर्डप्रमाणे रेकग्नाइज केली जात नाही, मान्य केली जात नाही. इट इज रिजेक्टेड. दिस इज फर्स्ट मेथड. द सेकंड मेथड विच इज ॲक्सेप्टेड बाय अकाउंटिंग स्टँडर्ड इज पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन मेथड. ओके, ही जी सेकंड मेथड आहे या मेथडचं नाव आहे पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन. म्हणजेच काय तर सपोज एखादं कन्स्ट्रक्शनचं काम आहे अँड सपोज ते काम पूर्ण होण्यासाठी 4 वर्ष लागले. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आणि चौथं वर्ष. पहिल्या वर्षी 30% काम झालं, दुसऱ्या वर्षी अजून 20%, तिसऱ्या वर्षी अजून 20% आणि जे काय राहिलेलं काम आहे ते शेवटच्या वर्षी कंप्लीट झालं. ओके, अंडर पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन मेथड व्हॉट इज डन? Under this method, the expenses incurred for the contract and revenue from the contract. एखाद्या कॉन्ट्रॅक्टसाठी केलेला खर्च आणि कॉन्ट्रॅक्टमधून मिळालेला जो काय रेव्हेन्यू आहे आर रेकग्नाइज्ड ऑन द बेसिस ऑफ वर्क कम्प्लिटेड ड्युरिंग द इयर. प्रत्येक वर्षी आपण किती खर्च केला आणि किती रेव्हेन्यू आहे हा त्या वर्षीच रेकॉर्ड केला जातो. आणि रेव्हेन्यू रेकग्नाइज कसा केला जातो बघा, द पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन. ओके, the income from such the revenue of the contract is determined on the basis of percentage of completion. आपलं चालू वर्षी किती टक्के काम पूर्ण झालेलं आहे याच्यानुसार रेव्हेन्यू हा कॅल्क्युलेट केला जातो. उदाहरणार्थ सपोज पहिल्या वर्षी 30% काम झालं असेल, एकूण कामापैकी 30% आणि आपलं एकूण काम 15 लाखाचं असेल. 15 लाखाचं एकूण काम आहे त्याच्या किती टक्के काम पूर्ण झाले? 30%. मग 15 लाखाच्या 30% जे काय अमाऊंट येईल 4,50,000. ओके, दिस इज द रेव्हेन्यू ऑफ धिस पर्टिक्युलर इयर अँड इट इज रेकग्नाइज्ड इन द फर्स्ट इयर. त्या वर्षी आपण किती टक्के काम पूर्ण केलं त्यानुसारच त्या वर्षाचा जो रेव्हेन्यू आहे तो तिथं रेकॉर्ड केला जातो. त्या वर्षाचे आपण खर्च रेकॉर्ड केलेत आणि त्या वर्षाचाच रेव्हेन्यू पण आपण रेकॉर्ड करतोय. म्हणजे जे आपले ॲक्रुअल सिस्टीम आहे, ॲक्रुअल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग, ज्या वर्षाचा रेव्हेन्यू आहे, ज्या वर्षाचे खर्च आहेत आपण ते त्याच वर्षाला रेकॉर्ड करतो. दिस इज ॲक्रुअल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग अँड अंडर दिस पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन मेथड the revenue of the contract is determined on the basis of percentage of completion. ही जी मेथड आहे पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन मेथड, या मेथडमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टचा जो रेव्हेन्यू आहे प्रत्येक वर्षाचा रेव्हेन्यू, पहिल्या वर्षाचा, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वर्षाचा रेव्हेन्यू हा त्या वर्षी किती टक्के काम कंप्लीट झालं त्याच्यानुसार रेव्हेन्यू हा रेकॉर्ड केला जातो.
रेकग्नाइज केला जातो. मग हे पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट केलं जातं बघा. द पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन इज कॅल्क्युलेटेड बाय यूजिंग द फॉर्म्युला. पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं. एक्सपेन्सेस इनकर्ड टिल डेट. ओके, आपण जर सपोज एका वर्षाचं कॅल्क्युलेशन करत असू, पहिल्या वर्षी सपोज 4 लाख खर्च झालेला आहे, डिवायडेड बाय टोटल इस्टिमेटेड एक्सपेन्सेस फॉर द कॉन्ट्रॅक्ट. ह्या वर्षी खर्च किती केला. 4 लाख रुपये. तो सुरुवातीला न्युमरेटरला घ्या. डिवायडेड बाय टोटल इस्टिमेटेड एक्सपेन्सेस ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. या कॉन्ट्रॅक्टसाठी एकूण खर्च किती होणार अपेक्षित आहे. सपोज या कामासाठी एकूण 12 लाख रुपये खर्च होईल असं अपेक्षित आहे, इस्टिमेटेड आहे, अंदाजे. त्यानं त्याला डिवाइड करा आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेट करण्यासाठी इंटू 100. मग 4/12 इंटू 100 केलं. सपोज पर्सेंटेज आलं 33%. ओके, 33%. तर त्या वर्षी आपला जे काय कॉन्ट्रॅक्ट प्राईस आहे, जे काय रक्कम ठरलेली आहे कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टीमध्ये, त्या कामाची जी किंमत ठरलेली आहे, सपोज किंमत आहे 15 लाख रुपये. कामाचा खर्च किती होणार आहे 12 लाख आणि कामाची प्राईस ठरलेली आहे 15 लाख. तर त्या 15 लाखाच्या किती टक्के आपलं काम पूर्ण आहे. 33%. 15 लाखाच्या 33% म्हणजे 5 लाख रुपये रेव्हेन्यू हा या पहिल्या वर्षी रेकग्नाइज केला जाईल. Okay, so under the percentage of completion method, the revenue of the contract is determined on the basis of percentage of completion. आपलं चालू वर्षी किती टक्के काम पूर्ण झालेलं आहे याच्यानुसार, त्या पर्सेंटेजनुसार रेव्हेन्यू जो आहे, इन्कम जो आहे तो रेकग्नाइज केला जातो. अँड आउट ऑफ दीज 2 मेथड्स, मगाशी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट मेथड इज नॉट ॲक्सेप्टेड बाय द अकाउंटिंग स्टँडर्ड. द सेकंड मेथड विच इज percentage of completion method, this method is accepted or is approved by the Indian accounting standards. एखादं कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टचा रेव्हेन्यू जो आहे तो पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन या मेथडप्रमाणेच रेकग्नाइज केला पाहिजे असं आपल्या इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड सांगतात. सो धिस मेथड इज ॲक्सेप्टेड ऑर इज अप्रूव्ड फॉर रेकग्नायझिंग द रेव्हेन्यू ऑफ द कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. एखाद्या कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टचा रेव्हेन्यू रेकग्नाइज करण्यासाठी ही मेथड अकाउंटिंग स्टँडर्डप्रमाणे सजेस्ट केली जाते. ओके, सो दीज आर द 2 मेथड्स फॉर रेकग्नायझिंग द रेव्हेन्यू फॉर कॅल्क्युलेटिंग द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. Okay, so that's it with this particular lecture. In this lecture, first we studied what is the meaning of construction contract. After that we studied what are the different types of construction contracts, and just we have seen what are the different methods for calculating the profit or loss of the contracts and how the revenue of contract is recognized. Okay, so that's it with this lecture. Here we will stop. Thank you very much.